चंद्रपूर जिल्ह्यातील सावली तालुक्यातील वैनगंगा नदीत बुडालेल्या तीनही विद्यार्थ्यांचे मृतदेह बाहेर काढण्यात आपत्ती व्यवस्थापन दल आणि पोलिसांच्या चमूला यश आले आहे। गडचिरोली येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या MBBS प्रथम वर्षाचे 8 विद्यार्थी आंघोळीसाठी वैनगंगा नदीपात्रात गेले होते। यातील 3 विद्यार्थी बुडाले होते। माहिती कळताच मदत व शोधकार्य प्रारंभ करण्यात आले, मात्र सूर्यास्तामुळे शोधकार्य थांबवावे लागले। सकाळी पुन्हा एकदा चंद्रपूर आणि गडचिरोली येथील आपत्ती व्यवस्थापन दल आणि सावलीच्या पोलीस दलाच्या जवानांनी प्रयत्नांची शर्त करत मृतदेह वैनगंगा नदीतून बाहेर काढले। गोपाळ गणेश साखरे, वय वर्ष 20, राहणार भडगाव, जिल्हा बुलढाणा। पार्थ बाळासाहेब जाधव, वय वर्ष 20, राहुरी, जिल्हा अहिल्यानगर। स्वप्नील उद्धवसिंग शिरे, वय वर्ष 20, राहणार वाळुंज, जिल्हा संभाजीनगर अशी मृत विद्यार्थ्यांची नावे आहेत। तीनही विद्यार्थ्यांचे मृतदेह सावली येथील ग्रामीण रुग्णालयात पोस्टमार्टमसाठी रवाना करण्यात आले आहेत। दरम्यान या संदर्भात गडचिरोली शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे पथकही सावली येथे दाखल झाले असून या घटनेबाबत अधिक माहिती घेतली जात आहे।